तुटवता मग बारामतीमधली रेस्टॉरंट्स का बंद आहेत? तुटवता नाहीच आहे तर एमएसएमईज का बंद आहेत? आमचे देशपांडेंचा जो ग्रुप डायरीमध्ये चपात्या बनवतो, लाखो चपात्या रोज आमच्या महिला लाटतात, मग तिथे का सिलेंडर मिळत नाहीये? जर सिलेंडर अवेलेबल आहे तर मग आमच्या देशपांडेंच्या पुऱ्या धायरीच्या ग्रुपला तातडीने सिलेंडर पाठवा ना, जर कोणी सरकारमधलं ऐकत असेल तर. मग बारामतीमधले सगळे उद्योजकांना लगेच तुम्ही गॅस द्या. आम्ही हातावर हात ठेवून बिचारे आमचे कामगार बसलेत बारामतीमधले, द्या त्यांना लगेच. मी हात जोडून आभार मानीन, सत्कार करीन स्वतः जाऊन महाराष्ट्र सरकारचा. माझ्यासाठी मी हे खूप विनम्रपणे म्हणते, माझ्यासाठी तो विषय संपलेला आहे, त्याच्यावर पडदा पडलेला आहे. इतिहासात मला आता काही रमायचं नाही. वास्तव असं आहे की हा देश आज अडचणीत आहे, जग अडचणीत आहे. भारत सरकारने एक ऑल पार्टी मीटिंग करून तातडीने या क्रायसिसमध्ये विरोधी पक्षालाही कॉन्फिडन्समध्ये घ्यायची गरज आहे. आज इकॉनॉमी असेल किंवा आज एलपीजीचा क्रायसिस असेल, याच्यामुळे भारतातल्या अनेक व्यवसाय, महाराष्ट्रातले व्यवसाय, पुणे जिल्ह्यातले आणि बारामतीमध्ये हे अत्यंत अडचणीत आलेले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.